केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या कठोर निर्णयामुळे मुंबईतील टँकरने आता संप पुकारला होता तो कुठे आता मागे घेण्यात आलेला आहे। आपण सध्या मुलुंड या ठिकाणी आहोत। या ठिकाणी गेल्या 24 तासापासून पाईपलाईन फुटल्यामुळे या ठिकाणच्या लोकांना देखील पाणी पुरवठा करण्यासाठी महानगरपालिका असेल तसेच खाजगी टँकर एकही या ठिकाणी आला नाही। पाहायला गेलं तर या ठिकाणचे रहिवासी गेल्या 24 तासापासून या ठिकाणी पाण्याची अपेक्षा करत आहे, मात्र टँकर महानगरपालिका मुंबई महानगरपालिका असेल खाजगी टँकर न आल्यामुळे त्रस्त आहेत। मात्र आता कुठेतरी संप मागे घेतल्यामुळे कुठेतरी आता पाणी त्यांना ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने मिळणार का हे देखील पाहणं गरजेचं आहे। मात्र सध्या तरी आपण मुलुंड या परिसरात आहोत आणि याच ठिकाणी मोठं भव्य असं संकुलन आहे आणि उच्चभ्रू सोसायटीतील लोक आता नागरिक देखील खाली आलेले आहेत। पाण्याची जी पातळी आहे त्यांच्या टाकीमधली पूर्णतः तळाला गेलेली आहे। मात्र आपल्यासोबत काही जोडले गेलेले आहेत। सर काय सांगाल, गेल्या 24 तासात आम्हाला पाणी हवा पाणी हवा पाणी हवा पाणी BMC वाले पाणी बरोबर देत नाही, प्रेशर कमी आहे। एक पाईप फुटल्यामुळे 24 तास एक टिमका पण पाणी आला नाही, त्यामुळे आम्ही एकदम नाराज आहे। अंघोळ करायला पाणी नाही, जेवण बनायला पाणी नाही, हागायला पाणी नाही, मुतायला पाणी नाही, असं चालेल का? आता 48 तास होणार आहे। मी प्रत्येक डिपार्टमेंटला कॉन्टॅक्ट केली, कोणी मला बरोबर उत्तर दिले नाही। BMC हेडक्वार्टर्स 1916ला पण मी कॉन्टॅक्ट केली, त्यांनी T-वॉर्डला मला कनेक्शन दिली। ती एक मॅडमशी बोलून मला ताबडतोब फोन करते बोलली 11 वाजता रात्री, तरीसुद्धा आत्तापर्यंत काय इलाज नाही। वॉटर टँक मागवलं, वॉटर टँक 7 जणाला मी फोन केली, एकही तयार न होता। संप मागे घेतलाय खाजगी टँकरने, त्याची तरी अपेक्षा आहे का आता तरी फोन करून येतील का पाणी? मात्र जे पाणी महापालिकेकडनं पाहिजे ते पाणी पुरवठा कुठेही तुमच्या नागरिकांना मिळालं नाही। संकुलातील लोक सर्व नाराज आहेत महापालिकेत, सगळे नाराज आहे। विचारून घ्या, एक एक माणसं उतरलेले आहेत। 2 दिवसापासून पाणी नाही आहे, एकीकडे संप आता थोडं संप मागे घेण्यात आलेला आहे। मात्र महापालिकेने लक्ष देणं गरजेचं होतं। पाईपलाईन फुटलेली आहे, तुमच्याकडे पाणी नाही आहेत आणि आता संप आहे, त्यामुळे मोठा फटका बसला। एवढं तक्रार करून पण BMCला T-वॉर्डला काही कोणाचं उत्तर येत नाही। आम्हाला कोणाची मदत आतापर्यंत भेटली नाही। आता करायचं काय करायचं? पाणीच जर नाही आहे तर आम्ही करायचं काय? अपेक्षा पालिकेकडनं एकीकडे संप आहे तर बाबा काहीतरी टँकरची व्यवस्था करतील, काही नाही करत आहेत। आणि आम्ही प्रायव्हेट मागूया म्हटलं तर ते पण मिळत नाही आहे, मग करणार का? आणि सगळ्यांना जबाब आम्ही द्यायला पाहिजे। प्रत्येकजण येतो, खालती येतो, सोसायटीचे पदाधिकारी म्हणून आम्हाला विचारतात। हां, रात्रीपासून तेच चाललं आहे, जो येतो आम्हाला विचारतो, आम्ही करणार काय? मोठ्या प्रमाणात उन्हाळा आहे आणि या कडाक्याच्या उन्हाळ्यामध्ये अनेक तलाव देखील आता आटलेले आहेत, धरणांमध्ये पाणी कमी आहे। त्यातच आता मुंबईकरांचं पाणी पळाल्यामुळे महानगरपालिकेने काय उपाययोजना करणं गरजेचं आहे? नुसतं आमच्या डोळ्यातूनच पाणी येतं, बाकी काही नाही आहे। म्युन्सिपाल्टीचं अजिबात पाणी नाही, टँकरची पण व्यवस्था होत नाही आहे। पोरं बाळं शाळेत जाणार, कामावर जाणारे कसे आंघोळ करणार, कसं कामावर जाणार, सगळ्यांची म्हणजे गळचेपी झालेली आहे। काय वाटतं, जशा नियम अटी ज्या केंद्राने लावलेल्या टँकर लोकांना त्यांना टँकरच्या असोसिएशनात ज्या पद्धतीने कायदा अटी ज्या लावण्यात आल्या कुठेतरी शिथिल केलेल्या आहेत, काय वाटतं येणाऱ्या काळात त्यांना अटी कशाप्रमाणे कराव्या जेणेकरून तुम्हाला तरी त्यांनी पाणी पुरावे त्यांच्याकडनं अशा सोयी होतील? हां, तर आम्ही फक्त आशेवरती जगायला पाहिजे, जगणं लागणारे काय म्हणजे यांच्याकडून काय अपेक्षा करू शकत नाही अशी परिस्थिती झाली आहे। याची रीतशीर दखल घेऊन काय चांगलं करतील का असे एक नगरसेवक आपत्कालीन कायदा लागू करणार होते। बोरवेल असेल, विहीर असेल, टँकर हे ताब्यात घेणार होते मुंबई महापालिका, मात्र आता कुठेतरी अटी शिथिल केलेली आहे आणि संप आता मागे घेण्यात झाला टँकरकडनं। असं असताना देखील मुंबईकरांना, तुम्हाला मुलुंडकरांना पाणी मिळत नाही। हो, 2 दिवस झाले इथं कोण लक्षात देत नाही। इथं 2 दिवस आम्ही पाणी वापरणार कसं, म्हणजे जेवण कसं बनवणार, बाथरूमला कसं जाणार, पाण्याची काय व्यवस्था आहे नाही, कोण लक्ष देत नाही आमच्या इथे। हां, महापालिकेकडनं तुम्हाला पैशामुळे काय इथे लक्षात देत नाही, द्यायला पाहिजे ना। हां, इथे येतच नाही कोणतं। नक्कीच या ठिकाणी महिला देखील आहेत, महिलांना देखील विचारूया। गृहिणी आहे, स्वयंपाक बनवण्यासाठी
खाना बनाने को पानी लगता है, कपड़े बर्तन ये सब। कालपासून पाणीच येत नाही तर कसं बनवणार घरी ना. म्हणजे बाथरूममध्ये पण पाणी नाही आहे, किचनमध्ये पाणी नाही आहे, कुठेच पाणी नाही आहे. काय वाटतं टँकरांनी जो संप केला होता तो आता 5 दिवसांनी मागे घेण्यात आला, अटी त्यांच्या शिथिल केल्या केंद्राकडनं, त्या महापालिकेकडनं आज बैठक झाली. काय वाटतं अशात महापालिकेने तुम्हाला मदत करून पाणी तर द्यायला पाहिजे होतं, एकीकडे पाईपलाईन फुटते. पाणी नाही तर आम्ही करणार काय, मग प्रॉब्लेम येतो ना. हां पाणी नाही आहे, बरोबर आहे. मदत म्हणजे आता टँकर वगैरे प्रोवाइड करायला पाहिजे होते ना. कांटेक्ट करने के बाद भी टैंकर आता नहीं. नहीं आता है. बहुत पानी का तो बहुत मतलब बहुत तकलीफ हो गया. हम लोग रोया नहीं है, इतना ही है बस. बहुत तकलीफ है. मतलब पानी एक तो बीमारी वाला घर है और इसमें पानी नहीं है तो बोलो कैसे हालत हुआ होगा. वो हमको मालूम और भगवान को मालूम, इतना हालत हुआ है. टैक्स भरते आप, पानी नहीं मिलता है इतने बिल्कुल बिल्कुल बहुत बहुत मेहरबानी करके पाणी होणं मागते. नक्कीच ताई, काय सांगाल, एवढ्या मोठ्या संकुलात राहतात पण अडचण पाण्याची आहे, त्यामुळे पाणी मिळत नाहीमुळे कुठंतरी आता वन भटकावं लागतं, अनेकांकडनं पाणी मागावं लागतं, बिस्लरीवरती दिवस काढायला लागतो. बिस्लरी भी कितना लेके आएंगे अपन बाहर से. हाँ कितना लेके आके कितना खाना बनाने के लिए, बाथरूम जाने के लिए अभी कितना लेके आएंगे बात. वो तो आपको उन लोग को मालूम रहेगा ना कैसा. नक्कीच या ठिकाणी जे आहेत ते अजून काही लोक बोलणारे आहेत, तर त्यांना विचारणार आहोत. समस्या आहे काय, एकंदरीत पूर्ण मुलुंडकरांचं पाणी आता या ठिकाणी पाणी मिळत नाही आहे, मोठी समस्या उद्भवलेली आहे. एकीकडे बांधकाम, रस्त्यांची कामं, त्यांना देखील आता पाणी खाजगी टँकर जे येणार त्यांनाही येत नव्हतं, तर कसं आता असते असते इथे कन्स्ट्रक्शन्स वाढत आहेत आणि आम्हाला जे पाणी पुरवठा होत होता तो आता होत नाही आहे. तर म्युन्सिपाल्टीने लक्ष देऊन आमचा पाणी पुरवठा दुसरीकडे डायव्हर्ट नाही करायला पाहिजे. आणि जर पाणी पुरवठा जर तुम्हाला सफिशियंट नसेल तर मग तुम्ही नवीन कन्स्ट्रक्शनना पाणी कसं देणार. अजून इकडे तुम्ही बिल्डिंग बनवताय, तिकडे जेव्हा नवीन लोक राहिले येतील त्यांना पाणी कसं देणार तुम्ही. अर्थ म्हणजे तुम्ही जो बोर मारलेला आहे त्यात पाणी आहे का सध्या आता, त्यामुळे काय तुम्ही सांगा. नक्की बोरवेल मारलंय. बोरवेल आहे 2 ठिकाणं बोरवेल आहे, एक बावडी पण आहे, बावडी पण सुकून गेली. तुम्हाला दाखवतो पाहिजे असलं तर. आमचे बोरवेल तिकडे आहे, बावडी इथे आहेत. एवढं समस्या आहे हे बांधकाममुळे. पूर्वी आम्हाला एवढं वर्ष काढलं आम्ही, लगभग 20 साल हो गया है हम लोग आके इधर. नक्कीच ह्या ज्या समस्या त्यांनी मांडलेल्या आहेत. आणि पाहायला गेलं तर आता मुंबई महानगर महापालिकेसोबत आता टँकर असोसिएशनची बैठक झालेली आहे, ज्या अटी ते लागल्या होत्या त्या शिथिल करण्यात आलेल्या आहे, त्यामुळे संप मागे घेण्यात आला. मात्र संप जरी मागे घेण्यात आले तर मात्र ज्यांना खऱ्या अर्थाने पाण्याची गरज आहे अशा बृहन्मुंबई महानगरपालिकेची पाईपलाईन तुटल्यानंतर ज्या ठिकाणी गेल्या 24 तासापासून पाणी आलं नसल्यामुळे नागरिक हैराण परेशान झाले आहेत. त्यामुळे त्यांची देखील मागणी आहे की लवकरात लवकर या संकुलाला पाणी द्यावं, जेणेकरून कुठं त्यांची तहान भागेल. मात्र आता महानगरपालिका या संदर्भात काय तोडगा काढतं आणि पाईपलाईन कधी दुरुस्त करते हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. कॅमेरा नागनाथसह गणेश सुराट, TV9 मराठी, मुलुंड.